नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू झालेला आहे आणि शेतकऱ्यांकरता अत्यंत महत्त्वाची बातमी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। तर जसे की तुम्हा सर्वांना माहीतच आहे, पावसाळा सुरू झाले आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांची पेरणी आणि इतर कामे सुद्धा सुरू झालेली आहेत। तर जर तुम्ही पेरणीनंतर सर्व शेतकरी आपल्या शेतीचा पेरणीचा पिकाचा पीक विमा जो आहे तो उतरवत असतात आणि पीक विमा उतरवण्याकरता त्यांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो। परंतु ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी यावर्षी कंपनीने एक नवीन नियम जो आहे तो लागू केलेला आहे आणि तो जर नियम तुम्हाला माहिती नसेल तर तुमचा जो फॉर्म आहे हा एकतर रिजेक्ट होऊ शकतो, डिलीट होऊ शकतो किंवा जेव्हा तुम्ही पीक विमा साठी क्लेम कराल त्यावेळी देखील तुमचा जो फॉर्म आहे तो जो क्लेम आहे तो क्लेम होऊ शकणार नाही किंवा तो क्लेम तुमचा नाकारला जाऊ शकतो। तर कुठला हा नियम आहे तो आता आपण पाहूया। तर प्रत्येक शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर त्याचं जे नाव आहे ते, त्यानंतर आधार कार्ड आणि बँक पासबुक या तिन्ही डॉक्युमेंटवर जे तुमचं शेतकऱ्याचं नाव आहे, जसे की पहिले नाव, आडनाव आणि मधातील नाव, हे जर नाव तिन्ही डॉक्युमेंटवर सेम असेल तरच तुम्ही पीक विमा जो आहे तो फॉर्म भरू शकता। आणि या डॉक्युमेंटमध्ये कुठल्याही एका डॉक्युमेंटवर तुमचं जर सातबाऱ्यावर जर नाव असेल आणि त्यामध्ये जर वडिलांचं नाव नसेल आणि आधार कार्डवर तुमचं पूर्ण नाव असेल तर तुमच्या अशा कंडिशनमध्ये तुमचा जो पीक विम्याचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊ शकतो। जसे की बऱ्याच जणांचा जे नाव असतात आधार कार्डवर म्हणा, पासबुकवर म्हणा किंवा सातबाऱ्यावर, तर जसे की सुरेशचं सुरेशराव झालेलं असेल, अंकुशचं अंकुशराव झालेलं असेल, चंदूचं चंदा झालेलं असेल किंवा चंपाबाईचं चंपा झालेलं असेल, जर अशा कंडिशनमध्ये जर तुमच्या सातबाऱ्यावर नाव असेल आणि तुमच्या आधार कार्डवर वेगळं नाव असेल तर अशा देखील कंडिशनमध्ये तुमचा जो सातबारा आहे तो तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट करून घ्यावा लागणार आहे आणि तुमच्या बँक पासबुक आणि आधार कार्डच्याच नावाप्रमाणे तुमच्या सातबाऱ्यावर देखील जे नाव आहे ते असायला पाहिजे। बरेच जणांच्या सातबाऱ्यावर हे जे नाव आहे ते पूर्ण नाव नसते, जसे की अंकुश कोंडेकर। जर वडिलांचं नाव तुमच्या सातबाऱ्यामध्ये नसेल त्यावेळेस देखील हा फॉर्म तुमचा रिजेक्ट होऊ शकतो किंवा तुमच्या सातबाऱ्यावर आडनाव नसेल आणि तुमच्या पासबुकवर पूर्ण नाव आहे आणि आधार कार्डवर देखील पूर्ण नाव आहे परंतु तुमच्या सातबाऱ्यावर थोडं वेगळं नाव आहे, तर अशा देखील कंडिशनमध्ये तुमचा जो हा पीक विम्याचा फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊ शकतो, डिलीट होऊ शकतो किंवा तुमचा जो क्लेम आहे तो होऊ शकणार नाही। तर हा कंपनीने एक नवीन नियम लावलेला आहे यावर्षी पीक विमा भरताना। तर मित्रांनो, शेतकऱ्यांकरता अगोदरच खूप अडचणी असतात। कधी पाऊस कमी येतो, कधी दुष्काळ जारी होतो, कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ। त्यामध्ये अशा वेळेस जर पीक विम्यामध्ये देखील अशा प्रकारच्या फॉर्म भरण्यावेळी अडचणी येऊ शकत असेल तर या सरकारला काही ना काही याबद्दल नियम आणि कठोर कारवाई करावी लागणार आहे। तर तुमचं मत काय आहे त्याबद्दल सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता। या नवीन नियमाबद्दल तुम्हाला काय वाटते ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ते जर पीक विमा भरत असेल तर त्यांना देखील ही माहिती नक्की मिळेल। तर अशाच प्रकारचा नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत राहतो। तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे, त्यावर प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवू शकेल। चला तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।